श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग मध्ये स्वागत आहे. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत गणपती लक्ष्मी स्तोत्राची विशेष सेवा. ही सेवा बुधवार तसेच चतुर्थीच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने करण्याची पद्धत सांगितली जाते. बुधवार आणि चतुर्थी हे दिवस भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी विशेष मानले जातात. या दिवशी अनेक भक्त बुद्धी वृद्धी, सुख, समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यासाठी श्री गणेशाची पूजा, व्रत आणि विविध सेवा करतात. असे मानले जाते की जो भक्त बुधवारच्या दिवशी किंवा नित्य श्रद्धेने गणेश लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करतो त्याच्या घरी सुख, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहते. तसेच गणपतीच्या कृपेने संकटे दूर होऊन मनाला शांती मिळते, अशी भक्ताची श्रद्धा आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया ही सेवा कशी करावी ते. सर्वप्रथम श्री गणेशाच्या मूर्तीची हळदीने पिवळ्या केलेल्या तांदळावर स्थापना करावी. त्यासोबत माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो किंवा सुपारी यापैकी उपलब्ध असेल त्याची स्थापना करावी. स्तोत्राचा पाठ करणाऱ्या व्यक्तीने लाल आसनावर बसावे आणि पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करावे. यानंतर श्री गणपती यांनी माता लक्ष्मी यांची पंचोपचार पूजन करावे. भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर गुळाच्या लाडवाचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि कापूर आरती करावी. यानंतर श्रद्धेने गणेश लक्ष्मी स्तोत्राचे पाठ करावा. आपल्या श्रद्धा आणि वेळेनुसार हा पाठ 21, 51 किंवा 108 वेळा करण्याची पद्धत सांगितली आहे. ही सेवा नियमितपणे करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक बुधवार आणि प्रत्येक चतुर्थीला श्रद्धेने ही सेवा करता येते. मंडळी, कोणतीही धार्मिक सेवा करताना श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावनेला विशेष महत्त्व आहे. तसेच आर्थिक लाभ किंवा एखादा परिणाम निश्चितपणे मिळेल अशी हमी मानण्यापेक्षा ही सेवा भक्ती आणि मनशांतीच्या भावनेने करावी. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारची धार्मिक, आध्यात्मिक आणि देवपूजेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. श्री स्वामी समर्थ.